गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. ठीक आहे, आपण सुरू करूया का? नंतर कोणी आले तर दे कॅन जॉइन. ओके मॅम. नाव लेट मी ऍड मेसेज इन ग्रुप. मग सुरू करू आपण. मॅडम आता फर्स्ट इयरचे फायनल पेपर आहेत, म्हणजे आता सेकंड इयरला हे होता आम्ही एलिजिबल हा होतो. हा मग आता ठीक म्हणजे आहे. इंटर्नशिप म्हणजे ही प्रोसिजर काय असते त्यामध्ये, कसं कसं काय होतं त्याच्यामध्ये? इंटर्नशिप मोस्टली इंटर्नशिप कशासाठी आहे की तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपोजर भेटलं पाहिजे ना. प्रॅक्टिकल एक्सपोजर आता तुम्ही जे अकॅडमिक मध्ये शिकता है ना, अकॅडमिक मध्ये जे शिकता तिथे पण तुमचे प्रॅक्टिकल म्हणजे लॅब असतात, सगळं असतं. बट इंडस्ट्रीमध्ये काय कल्चर आहे, वर्क कल्चर आहे, तर इंडस्ट्रीमध्ये लोक कशी काम करतात, कसे कम्युनिकेट करतात, हे सगळं तुम्ही इंटर्नशिप केल्यानंतर कळतं. कारण तिथे एम्प्लॉईज असतात है ना, एम्प्लॉयर मध्ये एक एम्प्लॉयर आहे, एम्प्लॉयर मध्ये एम्प्लॉईज आहेत, ते कसं सगळं हँडल करतात, काम कसं डिस्ट्रीब्यूट करतात, म्हणजे तुम्हाला रिअल वर्ल्डचा एक्सपोजर भेटतं. त्याच्यामुळे इंटर्नशिप करायची असते. अदरवाईज फक्त कॉलेजमधले प्रोजेक्ट करून उपयोग नाही ना. कॉलेजमधले प्रोजेक्ट इट इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. कॉलेजमध्ये जे प्रॅक्टिकल होतं ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. पण जे एन्व्हायरमेंट असतं ना, ते तुम्हाला बाहेर गेल्यानंतर, इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर 2, 3, 4 महिन्याची जी काही इंटर्नशिप आहे ते केल्यानंतर तुम्हाला समजते की अच्छा, इंडस्ट्रीमध्ये लोक अशी काम करतात. इंडस्ट्रीमध्ये आता सपोज तू गेला तर तिथे तुला कुठल्या तरी क्लायंट सोबत बोलायला सांगितलं है ना, तर तू कसं कम्युनिकेट करतोय किंवा तू शिकून घेशील की अच्छा, हे माझे मॅनेजर आहेत आणि हे कोणतरी क्लायंट सोबत हे बोलत आहेत. ठीक आहे, ते कम्युनिकेट कसं करत आहेत क्लायंट सोबत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजतात. कॉलेजमध्ये राहून किंवा है ना, तिथं नाही समजणार ह्या गोष्टी. इव्हन तो तुम्हाला तिथं थेरॉटिकल किंवा काय म्हणतो आपण आपण जसं आता सॉफ्ट स्किलमध्ये रोल प्ले घेतले होते ना, तुम्ही मॅनेजर व्हाल किंवा सेल पर्सन व्हाल अँड हाऊ यू आर गोइंग टू सेल इट. ती ऍक्टिव्हिटी हा झाली. हा. पण इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर ऍक्च्युअली ते तुम्हाला पाहायला भेटतं. रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स म्हणतो ना आपण, तो तिथे भेटतो. त्याच्यामुळे इंटर्नशिप खूप महत्वाची आहे. ठीक आहे, ओके. ओके मॅम. चला आपण सुरू करूया. सो दिस इज ऑल अबाउट इट की मी जे आज घेणार आहे पर्सनल ब्रँडिंग फॉर स्टुडंट्स अँड द मोर फोकस इज ऑन अवेअरनेस व्हाय बिल्डिंग युअर प्रोफेशनल आयडेंटिटी इज इम्पॉर्टंट. सो दॅट्स वाय आय एम टेकिंग दिस सेशन. कारण तुम्ही आता सेकंड इयर मध्ये जाणार आहे, राईट? मला फक्त सांगा स्क्रीन वगैरे तुम्हाला दिसते का? लेट मी शेअर स्क्रीन फर्स्ट. स्क्रीन दिसते का सांगा फक्त. येस मॅम. येस मॅम. काय दिसते स्क्रीन वरती? पर्सनल ब्रँडिंग फॉर स्टुडंट. ओके, ठीक आहे. बघा, मोठी दिसली का आता स्क्रीन? हो मॅम. येस मॅम. ओके, गुड. सो बिल्डिंग युअर प्रोफेशनल आयडेंटिटी, व्हाय इट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, आपण आता इंटर्नशिप बद्दल आपण थोडं बोललोच. बट बिफोर वी स्टार्ट विथ अवर दिस वेबिनार और सेशन, आय वॉन्ट टू आस्क यू वन क्वेश्चन. ओके, ॲज अ फ्युचर इंजिनियर, सो हू आर यू ॲज अ फ्युचर इंजिनियर? तुम्ही आता सपोज इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं है ना, सो हू यू विल बिकम, लाईक तुमची आयडेंटिटी त्यावेळी काय असेल किंवा लोक तुम्हाला काय म्हणून बोलवतील? चुकलं तरी चालतंय, आय बोलायचं. एम सिव्हिल या इंजिनियर. आय एम अ सिव्हिल इंजिनियर. अजून? सिव्हिल इंजिनियर. अजून बाकीचे अजून काय? मी ह्या कॉलेजमधून पास आउट झालेलो पुन्हा आहे है ना. अजून हा पुन्हा CGPA एवढा आहे, या सेकंड इयरला आहे, असं म्हणून सांगता येईल मला. राईट. सो दिस हे सगळं काय करतं? दिस डिस्क्राइब्स व्हॉट युअर अकॅडमिक बॅकग्राऊंड, राईट? बरोबर आहे. सो वेन यू पास आउट, येस what you मॅम. tell, what you tell, I am a civil engineer, I am a second year, sorry, I have this CGPA like 8.2, 8.3, whatever it is, तुम्हाला जेवढं भेटलं. परत I passed out from this college. This is something what you define yourself once you passed out, right? But do you really think that it describes your professional identity? नाही. हे काय सांगते? दिस नो डिस्क्राइब्स मॅम. युअर अकॅडमिक बॅकग्राऊंड. बरोबर आहे. हे तुम्हाला काय सांगतं? तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड काय आहे हे सांगते.
बरोबर. मग प्रोफेशनल आयडेंटिटी म्हणजे काय मग? सो प्रोफेशनल आयडेंटिटी म्हणजे काय आहे, की तुम्ही प्रोफेशनल वर्ल्डमध्ये तुमच्याकडे लोक कोणत्या नजरेने बघतात किंवा हाऊ दे आर लुकिंग ॲट यू, तुमच्याबद्दल त्यांचे विचार काय आहेत आणि तुमच्यावरती किती विश्वास ठेवतात. ठीक आहे. हे प्रोफेशनल वर्ल्डचं झालं. बट तुम्ही आता क्लासमध्ये असताना यू हॅव डिफरंट ओपिनियन अबाउट डिफरंट स्टुडंट्स राइट और डिफरंट युअर आता मी तुम्हाला तुमचे मित्र असू देत, मैत्रिणी असू देत किंवा क्लासमेट असू देत. प्रत्येकाबद्दल तुमचं काहीतरी मत आहे. देअर इज अ ओपिनियन अबाउट एव्हरीबडी राइट? असं आहे का तुम्ही कुणाबद्दल तुमचं ओपिनियन्स नाहीये? हा विद्यार्थी हुशार आहे, याच्याकडे हा टॉप करतो, ही टॉप करते, है ना? ह्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे. हा नेहमी अभ्यास करत असतो, है ना? सो आपण प्रोफेशनल आयडेंटिटी लेट मी हां. सो आपल्याला प्रोफेशनल आयडेंटिटी बनवायची असेल तर ती फक्त डिग्रीमुळे होणार आहे का? ती कशातून तयार होते? तुमचं नॉलेज काय आहे? तुमच्यात किती प्रॅक्टिकल स्किल्स आहेत? तुमचा ॲटिट्यूड काय आहे? कम्युनिकेशन कसं आहे? ठीक आहे. दुसऱ्यांसोबत तुम्ही कसं बिहेव करता? इतरांसोबत तुम्ही कसं वागता? नवीन-नवीन गोष्टी तुम्ही शिकता का? है ना? युअर विलिंगनेस टू लर्न. तुम्हाला शिकायच्या आहेत का नवीन गोष्टी? कन्सिस्टन्सी आहे का? म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही एखाद्या कामात सातत्य ठेवता का? तुमचे इथिक्स है ना? ह्या सगळ्या गोष्टीने काय होणार आहे, तुमची प्रोफेशनल आयडेंटिटी तयार होणार आहे आणि फक्त डिग्री किंवा क्वालिफिकेशनमुळे तुमची प्रोफेशनल आयडेंटिटी बनणार नाही. युअर बिहेवियर बिल्ड्स युअर प्रोफेशनल आयडेंटिटी. कळतंय? युअर बिहेवियर बिल्ड्स युअर प्रोफेशनल आयडेंटिटी. का बरं मी हे म्हणत आहे? विद्यार्थ्यांना काय वाटतं, अनेक विद्यार्थ्यांना, की मला डिग्री भेटली की काय होणार आहे, मी प्रोफेशनल बनणार आहे. मी आता इंजिनियर झालो, है ना? मी सिव्हिल इंजिनियर झालो, मी मेकॅनिकल इंजिनियर, मी कॉम्प्युटर इंजिनियर, कोणत्याही तुम्ही स्ट्रीममध्ये असाल. पण डिग्रीमुळे तुम्हाला फक्त क्वालिफिकेशन भेटतं. ठीक आहे. तुम्हाला ती प्रोफेशनल आयडेंटिटी भेटत नाही. ती कशातून भेटणार आहे? तुमच्या बिहेवियरमधून, तुमच्या वागण्यावरून. आता एखादं साधं एक्झाम्पल घ्यायचं झालं, तर आता समजा हे आहेत जसं की दोन स्टुडंट आहेत समजा, है ना? सो लेट्स से देअर आर 2 स्टुडंट्स आणि त्या दोघांना सी-जी-पी-ए एकसारखंच आहे, है ना? बोथ हॅव सपोज 8-8 आणि दोघांना पण सेम सब्जेक्ट होते, राइट? आता तुम्ही कॉलेजमध्ये शिकताय, तुम्हाला सगळ्यांना सेम सब्जेक्ट असतात. बट लेट्स से फर्स्ट जो पहिला विद्यार्थी आहे, तो काय करतो? सगळं वेळेवरती काम पूर्ण करतो, है ना? टीममध्ये चांगलं काम करतो का? करतो. नंतर काय? नवीन-नवीन गोष्टी शिकायला तयार असतो का? असतो. जबाबदारी घेतो का? म्हणजे एखादं काहीतरी इव्हेंट असेल म्हणा किंवा प्रोफेसरने काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी दिली असेल, तर ती जबाबदारी घेतो का? घेतो. ठीक आहे. इतरांशी चांगलं व्यवस्थित वागतो का? आदराने वागतो का? वागतो. दुसरा विद्यार्थी काय करतो? दुसरा विद्यार्थी काय करतो? तर अशी असाइनमेंट्स दिलेले आहेत, एकदम डेडलाईनला सबमिट करतो. म्हणजे असाइनमेंट पण उशिरा देतो. टीममध्ये काम करत नाही, है ना? नवीन गोष्टी शिकण्याची इच्छाच नसते. म्हणजे माहित आहे मार्केटमध्ये आल्यात बऱ्याच गोष्टी, पण जाऊ दे शिकूया आपण नंतर शिकूया. म्हणजे काय डिले करतो प्रत्येक गोष्टीमध्ये. वेळेवर काम पूर्ण पण करत नाही. म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा नसते. एखादी रिस्पॉन्सिबिलिटी दिली तर ती टाळतो. कम्युनिकेशन वीक आहे. म्हणजे कम्युनिकेशन सुधारण्याचा पण प्रयत्न करत नाही. ह्या सगळ्या क्वालिटीज सेकंड स्टुडंटकडे आहेत. मग तुम्हाला काय वाटते? पहिला स्टुडंट आणि दुसरा स्टुडंट दोघांकडे सारखीच डिग्री आहे. दोघं पण सेम सब्जेक्ट शिकतायत. दोघं सेम क्लासमध्ये आहेत. पण दोघांची काय होते प्रोफेशनल आयडेंटिटी तर काय होते पूर्णपणे वेगळी होते. इव्हन दो यू आर लर्निंग इन द सेम क्लासरूम, इव्हन इफ यू हॅव सेम सब्जेक्ट्स, इव्हन तुम्हाला मार्क्स सुद्धा सेम पडले, तरी डिफरन्सेस कुठे येत आहेत? ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. कळतंय? एखादा स्टुडंट काय करतो? दॅट स्टुडंट इज फॉलोइंग ऑल दीज थिंग्स. पण एक स्टुडंट काय करतोय? सगळं डेडलाईनला आल्यावर करतोय. नवीन-नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा नाहीये, कन्सिस्टन्सी नाहीये कुठल्याच कामामध्ये. कळतंय? सो अकॅडमिक पर्यंत कसं तरी सगळं होऊन जाईल. बट वन्स यू गो टू द रिअल इंडस्ट्री, त्यावेळी खूप सारे प्रॉब्लेम सेकंड स्टुडंटला फेस करावे लागणार आहेत. ठीक आहे?
त्याच्यामुळे त्याच्यामुळे यू नीड टू बी अवेअर अबाउट द प्रोफेशनल आयडेंटिटी, आणि ही कॉलेजमध्ये असताना केल्यानंतर अजून जास्त म्हणजे तुम्हाला ते बेनिफिशियल राहील. हे जाऊन तुम्ही तुमचं कॉलेज संपल्यानंतर जेव्हा तुम्हाला समजेल की बाबा ओके, हे असं पण काहीतरी आहे जे आपल्याला आधी माहीत झालं असतं तर बरं झालं असतं. मग तेव्हा काय होते, वेळ हातात राहत नाही. ठीक आहे? ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे? प्रोफेशनल आयडेंटिटी म्हणजे काय, ह्याच्यामध्ये डाऊट आहे का? नो मॅडम. नाही ना? थोडक्यात काय आहे की प्रोफेशनल आयडेंटिटीमध्ये मध्ये तुम्हाला जगात आता बघा, तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये आहात, कॉलेजमध्ये आहात, फॅमिलीमध्ये आहात. यू आर म्हणजे बाहेरच्या जगाचं एक्सपोजर नाहीये तुम्हाला. हो ना? एकदा तुम्ही बाहेरच्या जगाकडे गेल्यानंतर तुमच्याकडे लोकं कशा नजरेने बघतात? कशा नजरेने म्हणजे काय, बाबा हा हुशार आहे की ढ आहे, बरोबर आहे की नाही? ह्याला काय येतंय, नाही येतंय, जज करतात. तुमच्याबद्दल ते काय विचार करतात आणि तुमच्याबद्दल एखादं मत बनवल्यानंतर तुमच्यावर ते विश्वास ठेवू शकतात की नाहीत, हे सगळं ठरवतं. आणि हे सगळं एका रात्रीत होणार आहे का? नाही. बरोबर? कन्सिस्टन्सी पाहिजे की हे तुम्हाला बिल्ड करावं लागणार आहे. कळतंय? आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला? डिफरन्स काय आहे मग प्रोफेशनल आयडेंटिटी आणि पर्सनल आयडेंटिटी मधला? काय असेल डिफरन्स? लेट टेक एन एक्झाम्पल. हे तुम्ही घरात आहात, है ना? यू मे बी अ सन, डॉटर और ब्रदर और सिस्टर, है ना? सो एव्हरी पर्सन हॅज डिफरंट आयडेंटिटी, है ना? डिफरंट आयडेंटिटीज आहेत. कसं काय? डिफरंट म्हणण्यापेक्षा मल्टिपल आयडेंटिटीज असतात एका इंडिव्हिज्युअलचे, है ना? एक घरामध्ये तुम्ही जेव्हा घरामध्ये असतात तेव्हा यू माइट बी अ सन, डॉटर, ब्रदर, सिस्टर, है ना? अजून बरंच काही. आणि कॉलेजमध्ये असता किंवा फ्रेंड्समध्ये असता तेव्हा यू मे बी नोन ॲज समवन हू इज फनी ऑर हेल्पफुल, हो ना? अजून कॉलेजमध्ये असता तेव्हा तुम्ही काय असता, एक स्टुडंट आहात. बरोबर की नाही? हेच इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर सिनॅरिओ चेंज होणार आहे. इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर पीपल इव्हॅल्युएट यू डिफरंटली. समजतंय? तुम्ही आता घरामध्ये असता तेव्हा इट डझंट मॅटर बिकॉज यू आर अ सन, डॉटर, ब्रदर और सिस्टर. हां, इथं तुम्ही वेगळ्या पद्धतीने बिहेव करता, वेगळ्या पद्धतीने वागता. फ्रेंड्समध्ये तुमचं बिहेवियर वेगळं असतं किंवा तुमची आयडेंटिटी एक वेगळी असते, है ना? इथे तुमची आयडेंटिटी वेगळी आहे. कॉलेजमध्ये एक आयडेंटिटी वेगळी आहे, है ना? पण जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाता, है ना? तेव्हा काय होतं, सिनॅरिओ खूप चेंज होतो. सिनॅरिओ खूप वेगळा होतो. कारण तिकडे तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं इव्हॅल्युएट केलं जातं. ठीक आहे? कसं? कसं इव्हॅल्युएट केलं जातं? दीज आर द फॅक्टर्स. हा विद्यार्थी बघा ना, तुम्ही फक्त पास आउट झालेला आहे, ठीक आहे? आता तुम्ही इंडस्ट्रीमध्ये स्टेप इन करणार आहे. तर कॅन दिस पर्सन सॉल्व्ह अ प्रॉब्लेम? नंतर काय? कम्युनिकेट व्यवस्थित करू शकतो का? टीममध्ये काम करू शकेल का? प्रेशर जर असेल तर हँडल करू शकेल का? ह्याच्यावरती विश्वास ठेवता येईल का? आणि नवीन-नवीन गोष्टी शिकण्यासाठी हा पर्टिक्युलर कॅन्डिडेट तयार असेल का? कळतंय? हे जर सगळं ग्रीन फ्लॅग येत असतील ह्या सगळ्या प्रश्नांना, तरच इंडस्ट्रीमध्ये किंवा एम्प्लॉयरला तुमच्या म्हणजे एम्प्लॉयर विचार करते की ओके, वी कॅन पिक दिस कॅन्डिडेट. कळतंय? मग आता कॅन दिस पर्सन सॉल्व्ह प्रॉब्लेम? ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅबिलिटी जी आहे ती तुमच्यात एका नाईटमध्ये येणार आहे का? म्हणजे आता तुमची डिग्री कंप्लीट झाली आहे, नाऊ यू आर गोइंग टू द इंटरव्ह्यू आणि इव्हॅल्युएट करतायत तुम्हाला. तर तुम्ही 1-2 दिवसाचं प्रिपरेशन करून तुम्हाला ते होणार आहे का? नाही. आजपासून जेव्हा तुम्ही आता सेकंड इयरमध्ये जाणार, आत्तापासून तुम्ही वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन त्याच्यावरती सोल्युशन काढून, थिंकिंग टाकून आहे ना, एक हॅबिट लावली, तर नॅचरली व्हेन यू गो टू द इंटरव्ह्यू, यू हॅव दॅट कॅपॅबिलिटी ऑलरेडी की हां, मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची माझ्यात क्षमता आहे. आय कॅन पुट माय थिंकिंग. बरोबर आहे की नाही? सो इंटरव्ह्यूला तुम्ही जेव्हा जाता, तेव्हा रिक्रुटर तुम्हाला पहिल्यांदाच भेटत असतो, बरोबर आहे? तुम्हाला त्याला तुमच्याबद्दल काही माहीत असतं का? नाही. हं? काहीच माहीत नसतं. मग तो सगळ्यात पहिल्यांदा काय पाहणार? फक्त तुमची डिग्री पाहणार का? नाही. तो काय-काय बघणार? तुमचा कॉन्फिडन्स बघणार,
है की नाही? तुमची बोलण्याची पद्धत बघणार, तुमचे प्रोजेक्ट्स बघणार, है ना? तुमचं ॲटिट्यूड बघणार, हे सगळं बघणार. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅबिलिटी बघणार. हे सगळं का बघतो तो? एखादा इंटरव्ह्यूअर आहे, तो का बघतो हे सगळं? कारण तो पुन्हा तुमची प्रोफेशनल आयडेंटिटी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कळतंय? हं? कारण मार्क जास्त आहेत, सगळं फर्स्ट क्लास आहे, पण आम्ही जर ह्या एम्प्लॉयी म्हणजे ह्या कॅन्डिडेटला हायर केलं, तर हा आमच्यासाठी म्हणजे कंपनीसाठी फायदा करून देण्यालायक आहे की नाही? स्ट्रेट फॉरवर्ड बोलते मी. कळतंय? मी आता खूप एकदम डेंजरस शब्द वापरला, बट दॅट्स द रिॲलिटी. समजा तुमच्यात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅबिलिटीज नाहीये. तुम्हाला टीममध्ये चांगलं बोलताच येत नाही किंवा तुमच्यात धाडसच नाहीये बोलण्याचं. हं? तर प्रॉब्लेम आहे ना. दॅट्स वाय आय एम टेलिंग अगेन अँड अगेन की आता तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे. खूप सारे ॲज अ क्लासरूम तुम्ही एकमेकांचे फ्रेंड बनू शकता, चांगले ॲक्टिव्हिटीज घेऊ शकता सो दॅट यू कॅन इम्प्रूव्ह. ठीक आहे. कोणी तर ऍड झालं का? हा झालं कोमल. तेच म्हटलं बिकॉज आय वॉज गेटिंग दॅट साऊंड. ओके. स्क्रीन दिसते का रे का? वाय डज प्रोफेशनल आयडेंटिटी मॅटर? येस मॅम. ओके गुड. ठीक आहे. सो बघा, एव्हरी इयर थाउजंड्स ऑफ इंजिनिअरिंग स्टुडंट्स ग्रॅज्युएट विथ सिमिलर डिग्री. बरोबर आहे की नाही? तुम्ही पण जेव्हा पास आउट व्हाल तेव्हा सगळ्यांकडे सिमिलर डिग्री असणार आहे. आता बघा, इंडियामध्ये हजारो विद्यार्थी ग्रॅज्युएट होत आहेत. इंजिनिअरचेच सांगते मी तुम्हाला. सो सर्वजण काय येतात, वेगवेगळ्या कॉलेजमधून येतात. सगळ्यांच्याकडे बऱ्याच जणांकडे सेम सब्जेक्ट आणि सारखेच सब्जेक्ट असतात, राईट? सिलेबस जवळपास सारखाच असतो. अनेक विद्यार्थ्यांचे सीजीपीए पण सिमिलर असतात, है ना? मग बघा, सब्जेक्ट सिमिलर आहे, सगळे सिमिलर लेक्चर अटेंड करतात आणि सगळ्यांच्याकडे काय आहे? सिमिलर डिग्री आहे. मग एक प्रश्न पडतो की नाही? If everyone has similar academic qualification, then how do employer decide whom to hire? रिक्रुटर नेमकं काय पाहतो? जे मी आताच बोलले, हा विद्यार्थी आमच्या कंपनीसाठी योग्य आहे का? मी आता मागाशी खूप हार्श शब्द वापरला, है ना? ह्या विद्यार्थ्याची काय आहे का? पात्रता आहे का? ही कंपनी जॉईन करण्यासाठी हा विद्यार्थी योग्य आहे का? याचं उत्तर शोधण्यासाठी तो काय करतो? काय काय बघतो? हे सगळं बघतो. विद्यार्थ्याने स्वतः कुठले प्रोजेक्ट बनवलेले आहे का? आय थिंक सुदर्शन यू आस्क्ड अबाउट द इंटर्नशिप ना? दॅट ऑल्सो मॅटर्स ma'am. हिअर. ओके, दॅट Yes, ऑल्सो ma'am. मॅटर्स हिअर. या. सो जर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांकडे सेम डिग्री आहे, सिमिलर सब्जेक्ट होते, सगळ्यांनी सिमिलर लेक्चर अटेंड केलेले आहेत, सगळ्यांकडे सेमच डिग्री आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचे सीजीपीएस पण सिमिलर आहेत. हो ना? मग तुमच्याकडे असं वेगळं काय आहे की बाबा एखादी कंपनी येऊन तुम्हाला काय करेल? हायर करेल. बरोबर आहे की नाही? मग काय करतो? एम्प्लॉयर काय बघतो? प्रोजेक्ट्स. विद्यार्थ्याने काही स्वतः तयार केलेलं आहे का? जसं की मिनी प्रोजेक्ट, मेजर प्रोजेक्ट, है ना? प्रोटोटाइप, मॉडेल, रिसर्च किंवा प्रॅक्टिकल वर्क काही केलेलं आहे का? सो प्रोजेक्टच त्यांना सांगतात की हा पर्टिक्युलर स्टुडंट फक्त थेरी शिकलेला नाहीये, तर काय? फक्त थेरी शिकलेला नाहीये, तर प्रॅक्टिकली म्हणजे त्याने प्रॅक्टिकल पण त्याचं केलेलं आहे. त्याने ते प्रत्यक्षात जे शिकलेलं आहे, थेरी शिकलेलं आहे, त्याचं प्रत्यक्षात त्याने काहीतरी त्याच्यातून तयार केलेलं आहे. है ना? जसं की आता कॉम्प्युटरमध्ये एखादी लँग्वेज तुम्ही फक्त शिकलाय, पण फक्त शिकलाय का नाही? त्याच्यातून तुम्ही काय केलंय? प्रोजेक्ट तयार केले. ठीक आहे? हे ते बघतात. ठीक आहे. तुमच्या रिझ्युमेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट्स ॲड केलेले आहेत, सगळं मेन्शन केलेलं आहे. परत अजून काय? प्रॅक्टिकल एक्सपोजर म्हणजे काय? प्रॅक्टिकल एक्सपोजर आहे का तुमच्याकडे? म्हणजेच फक्त बुक पुरतंच नॉलेज नाहीये. फक्त बुक नॉलेज पुरेसं आहे का? नाही. तर काय आता बघा, तुम्हाला कॉलेजमध्ये पण काय असतं? लॅब वर्क असतं, है ना? इंडस्ट्रियल व्हिजिट असतात, वर्कशॉप असतात, फील्ड व्हिजिटला जातात. मे बी सिव्हिल आहे ना, सिव्हिल मेकॅनिकल वाले स्टुडंट जात असतील. कॉम्पिटिशन
म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करता का नाही करता, कुठले असतील तर, है ना? तर हे सगळं विद्यार्थ्याने स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे का? दॅट इज कॉल्ड प्रॅक्टिकल एक्सपोजर. कळतंय? म्हणजे आता इंडस्ट्रियल व्हिजिट असतील तर काही काही स्टुडंट अवॉइड करतात, जाऊ दे, जाऊन फक्त बघायचं तर आहे, तिकडे जाऊन काहीतरी व्हिजिट करायचे. तर काही काही स्टुडंट काय करतात, जाऊ दे एक दिवस सुट्टीचा घेऊ आपण. पण असं करायचं नाही. कॉलेजनं काही अरेंज केलेलं असेल तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वर्क लॅब, इंडस्ट्रियल व्हिजिट, वर्कशॉप्स वगैरे हे सगळं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नंतर काय, लिडरशिप. लिडरशिप आपण कुठे पाहिलं होतं? बोलायचंय सगळ्यांनी, एकानेच बोलायचं नाहीये. ग्रुप ग्रुप प्रोजेक्ट मध्ये मॅडम. ग्रुप प्रोजेक्ट मध्ये, करेक्ट. घेतली होती का लिडरशिप? सो लिडरशिप, हा. सो विद्यार्थ्यांनी कधी टीम लीड केली आहे का? आता स्टुडंटने टीम लीड करणं, आता इथं तुम्ही कॉलेजमध्ये आहात. सो व्हॉट इज एक्सपेक्टेड? ऍटलीस्ट तुम्हाला जो प्रोजेक्ट दिलेला आहे, आता तुम्ही म्हणाल 5 जण आहे तर 5 जणांना तर लीडर नाही बनतायत. करेक्ट. सो तुम्ही डिसाइड करू शकता. फर्स्ट इयर मध्ये नाही बनता आलं, सेकंड इयर, देर आर इयर्स ना, शफल करू शकता. अदरवाइज यू कॅन वर्क ऑन मल्टिपल प्रोजेक्ट्स. म्हणजे एका प्रोजेक्ट होत नसेल, ठीक आहे, अकॅडमिक मध्ये तुम्हाला एकच प्रोजेक्ट पाहिजे, तुम्ही काम करा. तुम्ही अकॅडमिकचं जर एक असेल तर तुम्ही साइड प्रोजेक्ट बनवा ग्रुपने, है ना? 4-5 प्रोजेक्ट बनवा. वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये वेगवेगळ्या स्टुडंटला लीडर करा. हाऊ? त्याच्यामधून काय होणार आहे, लिडरशिप क्वालिटीज इम्प्रूव्ह होणार आहेत, है ना? सो विद्यार्थ्यांनी कधी टीम लीड केली आहे का? कॉलेज इव्हेंट, आता एखाद्या प्रोजेक्ट मध्येच आपण फक्त लीड होऊ शकतो असं नाही. कॉलेज इव्हेंट जसं आता तुमचं गॅदरिंग झालं मध्ये, है ना? कॉलेज इव्हेंट तुम्ही काय करत असाल, प्लॅन करत असाल, तिथे तुम्ही कशा पद्धतीने इव्हेंट प्लॅन केला, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज लिडरशिप, बिकॉज यू प्लॅन्ड इट. जसं तर लास्ट टाइम आपला लास्ट डे होता, है ना, सॉफ्ट स्किलचा. दॅट टाइम काही एकदम थोड्याच टाइम मध्ये तुम्ही छान प्लॅन केलं होतं. कुणी काय बोलायचं, है ना, कसं बोलायचं, प्रत्येकाला तुम्ही स्टेजवरती बोलून त्यांना बोलण्याची संधी दिलीत. सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड लिडरशिप. तुम्ही ऍक्टिव्हली तिथे काम केलं, चॅलेंज म्हणून ते घेतलं आणि यू कम्प्लिटेड इट, है ना? सो अशा टाईपच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला केल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही, लिडरशिप म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही कुठली जबाबदारी घेतली आहे का? जर आन्सर येस असेल तर दॅट्स गुड. आन्सर नो असेल तर यू नीड टू कोणती तरी एखादी जबाबदारी घेऊन ते कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यातून काय होतं की आता लिडरशिप घेणं म्हणजे फक्त लीडर बनणं असं आहे का? बाबा हा, मी लीडर आहे, माझं तू ऐकलं पाहिजे. मी लीडर आहे, तू माझं, मी सांगितलेलंच तू करायचं आहे. ह्याला लिडरशिप म्हणतात का? नाही. लिडरशिप म्हणजे योग्य निर्णय घेता आलं पाहिजे, टीमला एकत्रित ठेवता आलं पाहिजे आणि जबाबदारी कुठली असेल तर ती स्वीकारता आली पाहिजे. दॅट इज कॉल्ड लिडरशिप. समजते? नंतर काय, कम्युनिकेशन. ह्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण सॉफ्ट स्किल मध्ये पाहिलेल्या आहेत. कम्युनिकेशन म्हणजे काय, इंजिनिअरिंग मध्ये फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं एवढंच पुरेसं असणार आहे का? तर नाही. करेक्ट. सो एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर तो तुम्हाला दुसऱ्याला समजावून सांगता आला पाहिजे. कळतंय? सो त्याच्यामुळे तुमचं कम्युनिकेशन पण इम्प्रूव्ह होईल. नाही आज केलं, आज नाही सांगता आलं, पण प्रॅक्टिस करून तुम्हाला सांगता तर येईल ना, बोलता येईल, कम्युनिकेट करता येईल. सो इंजिनिअरिंग मध्ये फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं पुरेसं नाहीये. एखाद्याला ते प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह केलं, कसं सोल्युशन फाइंड आउट केलं हे पण सांगता आलं पाहिजे. ते कम्युनिकेशन, त्यालाच आपण कम्युनिकेशन म्हणतो. बरोबर आहे? सो आज प्रत्येक इंजिनिअरला क्लायंट, मॅनेजर, टीम मेंबर आणि कस्टमर यांच्याशी बोलावं लागतं. कळतंय? म्हणजे सपोज तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल, तुमचं काहीतरी काम असेल साईटवरती, तेवढंच काम करून घरी यायचे असं नाही. यू नीड टू कम्युनिकेट विथ डिफरंट क्लायंट्स. मग ते आता म्हणाल की इकडं आपल्याला इंग्लिश बोलायची गरज नाहीये, है ना, मराठीमध्ये होऊन जातंय काम आमचं. सो दॅट इज फाईन. पण मराठीमध्ये पण तुम्ही किती उत्तम पद्धतीने बोलू शकता, ते स्किल्स तुम्ही आत्मसात करून घ्या. बरोबर आहे की नाही? आता सपोज कुठली एखादी कंपनी, तिथे तुम्हाला इंग्लिशच बोलायचं आहे. सो यू नीड टू स्टार्ट लर्निंग फ्रॉम टुडे दॅट हाऊ आय कॅन इम्प्रूव्ह. आज दुसऱ्याशी कॉम्पिटिशन नाही करायचं. आज मी कसं आहे, उद्या मी माझ्यात किती इम्प्रूव्हमेंट केली. दॅट इज हाऊ यू इम्प्रूव्ह.
कळतंय? म्हणून कम्युनिकेशन ही प्रत्येक इंजिनिअरसाठी मस्ट स्किल आहे. आय वुड से. मग ते हिंदी असू दे, मराठी असू दे किंवा इंग्लिश असू दे, मिनिमम त्या तिन्ही मधून तुम्हाला संभाषण करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. आपलं आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत किंवा आपली एखादी आयडिया असेल, व्हॉटएव्हर इट इज, तुम्हाला ती इतरांना सांगता आली पाहिजे. कळतंय? कम्युनिकेशन म्हणजे काय इथे? काय इम्पोर्टंट आहे? नंतर काय लर्निंग ॲटिट्यूड. कळतंय? लर्निंग ॲटिट्यूड. सो टेक्नॉलॉजी आता तुम्ही बघत असाल तर एव्हरी टाईम इट इज चेंज. लाइक इथे बदलत आहे, सतत बदलत आहे. आज तुम्ही जे शिकताय ते काही वर्षांनी बदलून जाईल. समजतंय? म्हणजे बघा, आज काहीतरी एखादी टेक्नॉलॉजी आली, तुम्ही शिकताय, ती शिकेपर्यंत असं होतं की काहीतरी दुसरं येतंय. मग तुम्हाला हे होतं की अरे मी हे शिकू का ते शिकू? सो धिस इज हाऊ इतक्या फास्ट टेक्नॉलॉजी सध्या बदलत आहे. सो आज तुम्ही जे शिकताय ते नंतर काही वर्षांनी बदलून पण जाईल. मग त्यामुळे काय करतो रिक्रुटर अशा स्टुडंटना शोधत असतो, ज्याला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. म्हणजे स्वतःला तो रिस्ट्रिक्ट नाही करत, की बाबा हां, मला हे येतंय तर मी हेच करणार. नाही. उद्या मार्केटमध्ये काहीतरी नवीन आलं तर तुमची शिकण्याची तयारी आहे का? धिस इज अल्सो इम्पोर्टंट. कारण स्किल बघा, स्किल शिकवता येतात. म्हणजे इव्हन तुम्ही कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. ठीक आहे. पण तुमची ती शिकण्याची इच्छा आहे का? आर यू रिअली विलिंग टू लर्न इट? दॅट इज अल्सो इम्पोर्टंट. म्हणून लर्निंग ॲटिट्यूड तुमचा इथे आहे का ते चेक केलं जातं. म्हणजे बघा ना, उद्या तुम्ही बाय माय एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते. आता मी पण अनेक कंपनीमध्ये काम केलेलं आहे. तिकडे बरेच कोर्स म्हणजे आता जर तुम्ही Udemy म्हणा, हे सगळं तुम्ही पर्सनल घ्यायला गेल्यानंतर काय तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील. मग तुम्ही ते सगळे काय म्हणतात त्याला व्हिडिओज वगैरे बघू शकाल किंवा अदर लर्निंग प्लॅटफॉर्म्स असतील, है ना? पण कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला हे सगळं फ्रीमध्ये भेटतं. कळतंय? फ्रीमध्ये भेटतं. पण फ्रीमध्ये भेटते पण तुम्ही त्याचा उपयोग करून घेता का? तुमच्यात तो लर्निंग ॲटिट्यूड आहे का? की बाबा मी एका महिन्यामध्ये हे शिकेल, दुसऱ्या महिन्यामध्ये हे शिकेल किंवा 15 दिवसामध्ये माझं हे टार्गेट आहे. नाही करत आपण ते. म्हणजे कंपनी लर्निंग प्लॅटफॉर्म देण्याचं काम करते. बट ॲज अ कॅन्डिडेट, ॲज अ एम्प्लॉयी माझा लर्निंग ॲटिट्यूड आहे का? दॅट अल्सो मॅटर्स. नंतर काय प्रोफेशनल बिहेवियर. आता तुम्ही प्रोफेशनल बिहेवियर म्हणजे काय? तुम्ही टाईम म्हणजे हे करता का काय म्हणतो आपण टाईम पाळता का व्यवस्थित? है ना? म्हणजे तुम्ही वेळेवर येता का? वेळेत काम पूर्ण करता का? टीममध्ये नीट काम करता का? प्रामाणिक आहात की नाही? जबाबदारी घेता का? हं. ह्या सगळ्या प्रोफेशनल बिहेवियर. आता अ, अनेक कंपनी काय करतात? अनेक कंपनीज बिहेवियर कंपनीमध्ये का मॅटर करतं जास्त करून? हं. कारण तुमचं बिहेवियर कंपनीमध्ये चांगलं नसेल, तर कंपनी अजिबात विचार करत नाही त्या कॅन्डिडेटला टर्मिनेट करण्यासाठी. तर टर्मिनेट करून टाकते. त्याच्यामुळे तुमचं बिहेवियर चांगलं असलं पाहिजे. तुम्ही इतरांशी कसं बोलता? हं. सतत भांडणाच्या मोडमध्ये असता का? इव्हन दो कोणाबद्दल काहीतरी चुकीचं म्हणजे कोण काहीतरी आपल्यासोबत जरी चुकीचं करत असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही तुमचं अग्रेशन आहे, की ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं पुट ऑन करता, सांगता. सपोज मॅनेजर असतील, दुसरे कोण असेल, "बाबा असा-असा प्रॉब्लेम आहे." है ना? सर ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात. सो द पर्सन हू इज व्हेरी प्रॉब्लेमॅटिक, हुज बिहेवियर इज नॉट गुड, एनी हाऊ एम्प्लॉयर त्यांना काढूनच टाकणार कामावरून. कळतंय? हं. सर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात, की प्रोफेशनल बिहेवियर तुमचं कसं आहे. इंटर्नशिप एक्सपिरियन्स. आता सुदर्शननेच विचारला होता इंटर्नशिप एक्सपिरियन्स. सो इंटर्नशिप केलेल्या स्टुडंटला इंडस्ट्री कसं काम करते याचा काही म्हणजे आता इंटर्नशिप केल्यामुळे काय होतं, की अ, आता सपोज स्टुडंट ए आहे आणि स्टुडंट बी आहे. ठीक आहे. स्टुडंट एनं इंटर्नशिप केली. जसं मी आता स्टार्टिंगला सांगितलं. तर त्याला काय आलं इंडस्ट्रीमधला एक्सपिरियन्स भेटला ना, की इंडस्ट्री कसं काम करते. है ना? तर ए स्टुडंटला ते कळलं. बी स्टुडंटने इंटर्नशिप केलीच नाही. तर त्याला तो अनुभव भेटणार आहे का? त्याला तो एक्सपिरियन्स भेटणार आहे का? नाही. सो स्टुडंट एला प्रोफेशनल एन्व्हायर्नमेंट समजलं. पण स्टुडंट बीला प्रोफेशनल एन्व्हायर्नमेंट समजलं का? नाही समजलं. मग अशा वेळी रिक्रुटर काय करतो?
ठीक आहे. ह्याने इंटर्नशिप केलं, ह्याला प्रोफेशनल एन्व्हायरमेंट माहित आहे कसं आहे. सो इंटरव्ह्यूअर किंवा रिक्रुटर विल प्रिफर दॅट कॅन्डिडेट ज्याने इंटर्नशिप केलेली आहे. कारण त्याला त्याच्यावर जास्त विश्वास बसेल. कळतंय? दॅट्स वाय इंटर्नशिप मॅटर्स. इंटर्नशिप त्याच्यासाठीच असते की तुम्हाला ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये एन्व्हायरमेंट काय आहे, वर्क कल्चर काय आहे, हाऊ पीपल टॉक टू इच अदर, हे सगळं समजण्यासाठी इंटर्नशिप आपण करत असतो. ठीक आहे. अजून काही टेक्निकल ऍक्टिव्हिटीज ज्या असतील त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलंय का? जसं की वर्कशॉप्स असतील, पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, अजून काय काय असतं रे, टेक्निकल कॉम्पिटिशन आहे ना, रिसर्च ऍक्टिव्हिटीज असतील काही काही. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित असेल ऍक्टिव्हिटीज घेत असतील कॉलेजमध्ये तर, आहे ना. इनोव्हेशन चॅलेंजेस असतात काही काही. सो ह्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुमचा किती उत्साह आहे त्याच्या ह्या गोष्टीमध्ये, तुम्ही किती शिकण्याची तयारी दाखवता, ते पण मॅटर करतं. कारण आता तुम्ही कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटी जरी होत असतील तर असं नाही की फक्त हे कॉलेजमध्ये पुरतच मर्यादित आहे. उद्या जाऊन इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही जाता तिथे पण काही काही ऍक्टिव्हिटीज असतात, तिथे पण काही पार्टिसिपेशन असतात. ठीक आहे. तर तिथं पण तुम्हाला म्हणजे इथं आता कॉलेजमध्येच तुम्ही हेजिटेट करत असाल तर तिकडे जाऊन तर तुम्ही अजिबातच पार्टिसिपेट करणार नाही मग. कळतंय? सो हे सगळं का इम्पॉर्टंट आहे? हे मी जे सांगितलं ते का इम्पॉर्टंट आहे? कारण प्रोफेशनल आयडेंटिटी रिड्युसेस अनसर्टनिटी फॉर एम्प्लॉयर. रिस्क किंवा अनसर्टनिटी म्हणजे काय? अनिश्चितता ना. सो कंपनी जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला हायर करते तेव्हा ती फक्त त्याला जॉब देत नसते. कळतंय? एखादी कंपनी जेव्हा एखाद्या स्टुडंटला हायर करते तेव्हा ती फक्त त्या विद्यार्थ्याला जॉब देत नसते, रिस्क पण घेत असते. त्या विद्यार्थ्यावर कंपनीचा वेळ, पैसा, रिसोर्सेस खर्च करत असते. त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं. सिनियर इंजिनियर्स असतात त्यांचा वेळ जातो त्याच्यामध्ये. है ना? काही महिन्यापर्यंत त्याला शिकवावं लागतं. आणि सपोज त्याने जर चुकीचा स्टुडंट हायर केला तर कंपनीचं काय होतं? नुकसान होतं. बरोबर आहे की नाही? म्हणून रिक्रुटर नेहमी विचार काय करत असतो, हा विद्यार्थी आमच्यासाठी सेफ चॉईस आहे का? याला इंडस्ट्रीमध्ये काय म्हणतो आपण, रिस्क म्हणतो. कंपनी खूप मोठी रिस्क घेत असते एखाद्या कॅन्डिडेटला जेव्हा हायर करते. बिकॉज कंपनी इज इन्व्हेस्टिंग मनी, कंपनी इज इन्व्हेस्टिंग रिसोर्स, कंपनी इज इन्व्हेस्टिंग टाइम. कळते की नाही? हे सगळं इन्व्हेस्ट करत असते. सो दॅट इज कॉल्ड एज म्हणजे इंडस्ट्रीमध्ये याला रिस्क म्हणतात आणि ज्याची प्रोफेशनल आयडेंटिटी एकदम स्ट्रॉंग आहे त्यावर रिक्रुटर विश्वास ठेवतो किंवा जास्त विश्वास बसतो. म्हणून त्याला चान्स देण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे त्याच्यामध्ये. कळतंय? सो कंपनी एम्प्लॉयर एखाद्या कॅन्डिडेटला हायर करतो तेव्हा हे सगळे फॅक्टर कंपनी लक्षात ठेवते. म्हणजे एम्प्लॉयर लक्षात ठेवून करत असते. म्हणजे तुम्हाला असाच जॉब मिळत नसतो. ऍक्च्युअली दे आर हंटिंग फॉर द टॅलेंट विथ ऑल दीज स्किल्स. ठीक आहे? कळतंय? ह्याच्यामध्ये काही डाऊट? नो मॅम. जेव्हा बघा तुमची प्रोफेशनल आयडेंटिटी जेव्हा स्ट्रॉंग असते तेव्हा काय कंपनीसाठी काय इथं लिहिलंय मी, द स्ट्रॉंगर युअर प्रोफेशनल आयडेंटिटी द लोअर द परसिव्ड रिस्क. तेवढंच आहे. तुमची आयडेंटिटी जास्त स्ट्रॉंग असेल तर त्यांना रिस्क कमी पडते ना. जर नसेल स्ट्रॉंग, फक्त पुट ऑन केले, रिझ्युमे मध्ये लिहिलंय म्हणून हायर केलं तर ऑब्व्हियसली रिस्क मध्येच जाणार आहे. म्हणून इंटरव्ह्यूज का घेतात, वेगवेगळे राऊंड्स का असतात? दे आर इव्हॅल्युएटिंग यू बेस्ड ऑन द इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. कम्युनिकेशनचा राऊंड का असतो? HR राऊंड का असतो? टेक्निकल राऊंड का असतात? ग्रुप डिस्कशन पण असतात. ते का असतात? सो हे सगळे इव्हॅल्युएट करतात तुम्हाला की तुम्ही कशा पद्धतीने तिथे परफॉर्म करताय. ठीक आहे? हाऊ प्रोफेशनल आयडेंटिटी इज फॉर्म. आता रिपीटेड वाटेल तुम्हाला, पण प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. बघा ह्याच्यातून काय कळतंय की प्रोफेशनल आयडेंटिटी डेव्हलप्स ग्रॅज्युअली थ्रू रिपीटेड ऍक्शन्स. काय असतील रिपीटेड ऍक्शन्स? ग्रुप डिस्कशन जास्त केलं पाहिजे. अजून
काय वाटतंय? बघा, अजून एक इमेज आहे. काय वाटतं याच्यावरून? ग्रुप एकच कोणतरी बोलतंय, बाकीचे काय नावं घेऊन बोलू का रे? बघा. बोलण्याची संधी दिली मी तुम्हाला. सांगा, सगळं आहे याच्यामध्ये, सगळं लिहिलेलं आहे. काय वाटतंय तुम्हाला? असाइनमेंट टाइम टू टाइम सबमिट केलं पाहिजे. हम्म पुन्हा ज्या पार्टिसिपेट कॉम्पिटिशन पार्टिसिपेट केलंय कॉम्पिटिशन पूर्ण तुम्ही कम्प्लीट केली पाहिजे. हम्म युअर वर्क कॅपेबिलिटी वाढवायला पाहिजे आपली. हम्म अजून? अजून न्यू न्यू थिंग्स आपण शिकल्या पाहिजेत, नवीन नवीन गोष्टी करायला, म्हणजे कंपनीला त्याच्या थ्रू फायदा होईल असं. हम्म बरोबर. अजून? बघा, सगळं आहे पॉझिटिव्ह स्क्रीनवरती. विचार. ॲटिट्यूड असला पाहिजे आपला. कॅन यू प्लीज कम अगेन? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. हा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. बरोबर. सो विद्यार्थ्यांना, मोस्ट स्टुडंटला काय वाटतं? एक मोठा प्रोजेक्ट केला की काय होईल? माझी आयडेंटिटी तयार होईल, की बाबा मी हा एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे. पण प्रोफेशनल आयडेंटिटी एका दिवसात तयार होत नाही. ती हळूहळू तयार होते. आता इथे बघा, काय करतोय हे? काहीतरी बिल्डिंग बांधण्याचा प्रयत्न करतोय, है ना? हे व्हिज्युअल फक्त मी दाखवले तुम्हाला. जशी एखादी बिल्डिंग एका दिवसात तयार होत नाही, तशीच तुमची प्रोफेशनल आयडेंटिटी सुद्धा एका दिवसात तयार होणार नाही. कळतंय? एका दिवसात तयार होणं शक्यच नाहीये. ती अनेक छोट्या छोट्या हॅबिट्स मधून तयार होते. कळतंय? जसं सॉफ्ट स्किल पण मी तुम्हाला सांगितलं होतं. एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही. डेली तुम्ही कसं करता, डेली तुमचं काय, कसं बोलता, काय वागता, हे सगळं मॅटर करतं. सो इट डे बाय डे बिल्ड होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. एका रात्रीत किंवा एका दिवसात तयार होणाऱ्या गोष्टी नाही. सॉफ्ट स्किल पण तेच आहे. इव्हन द प्रोफेशनल आयडेंटिटी ऑल्सो एका दिवसात तयार होत नाही, जसं बिल्डिंग एका दिवसात बांधून तयार होणार नाही. कळतंय? फ्युचरमध्ये टेक्नॉलॉजी येईल की बाबा एका दिवसात बिल्डिंग पण तयार होईल. ठीक आहे? पण आपलं तसं होणार नाहीये. एका दिवसात प्रोफेशनल आयडेंटिटी तयार होणं शक्य नाही. कळतंय? सो अनेक छोट्या छोट्या सवयी म्हणजे काय? इथं दिसतंय असाइनमेंट. एव्हरी असाइनमेंट यू सबमिट ऑन टाइम. आता तुम्ही मला, आता बघा, कॉलेजमध्ये असाइनमेंट सबमिट करायची, आपल्याला छोटं वाटतं काम, है ना? काय म्हणतो, जाऊ दे, आपण एकमेकाचं कॉपी करतो, देतो आपण. तुम्ही टाइमवरती सबमिट केला का? किंवा ती तुम्ही स्वतः तयार केली का? म्हणजे ह्याच्यातून तुमची सिन्सिअरिटी कळते. सो तुम्हाला सिन्सिअरिटी दुसऱ्यांना प्रूव्ह करायची नाहीये. तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचंय, की बाबा मी माझी असाइनमेंट टाइम टू टाइम सबमिट केली की नाही. आता हे तुम्हाला इथं छोटंसं वाटत असेल, की बाबा ही असाइनमेंट तरच आहे. पण इथूनच कसं ते फाउंडेशन तयार होतंय बघा. तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच ही टाइम टू टाइम सबमिट करायची सवय लावली, तर जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे, तेव्हा प्रोजेक्टची जेव्हा डेडलाईन्स असतील, तेव्हा तुम्हाला प्रेशर नाही येणार आहे, की बाबा डेडलाईन आहे, मला आजच्या आज कंप्लीट करायचंय. नाही, तुम्हाला ऑलरेडी कॉलेजच्या डेज पासूनच सवय आहे टाइम टू टाइम सबमिट करण्याची. आता इथे पण तुम्हाला जेव्हा असाइनमेंट सबमिट करायची असते, तेव्हा काहीतरी डेडलाईन दिलेली असते ना टीचरनी, की बाबा 15 तारखेपर्यंत सबमिट करायचं. तुमच्या डोक्यामध्ये असतं, ठीक आहे 15 तारीख आहे, मला डेली इतकं जर मी काम केलं तर माझं हे 15 तारखेपर्यंत कंप्लीट होईल. कळतंय? हेच रिअल वर्ल्डमध्ये पण आहे. रिअल वर्ल्डमध्ये पण 3-4 महिन्यात प्रोजेक्ट संपवायचा आहे, तर तुमच्या डोक्यात येतं की ठीक आहे 3-4 महिने आहेत ना, डेली आठवड्यात मला एवढं कंप्लीट करायचं आहे. पण हेच जर तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट केलं, हे जर तुम्ही सगळ्या गोष्टी डिले केल्या, की जाऊ दे पुढच्या आठवड्यात करतो, नंतर करतो. असाइनमेंट करताना पण तुम्ही तसंच केलं, की जाऊ दे लास्ट डेला मी कोणाची तरी कॉपी घेऊन डायरेक्ट नाही का लिहायला सुरुवात करेल, कॉपी पेस्ट करू आणि सबमिट करू. 2 वेगळ्या गोष्टी आहेत बघा, है ना? एक विद्यार्थी जो टाइम टू टाइम करतोय, मला माहित आहे 15 तारखेला सबमिट करायचं, तर मला डेली किती करावं लागणार आहे, म्हणजे माझं 15 तारखेपर्यंत कंप्लीट होईल. आणि दुसरा विद्यार्थी आहे, तो काय करणार आहे, लास्ट डेला सगळं फास्ट कोणाचं तरी उतरून काढणार आहे आणि सबमिट करणार आहे.
दोघांनी सबमिट केलं. पण हॅबिट कुणाची चांगली बिल्डअप होणार आहे पुढे जाऊन? ज्याने कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, एव्हरी असाइनमेंट यू आर सबमिटिंग ऑन टाइम, बट प्रोव्हाइडिंग काय, त्याने प्रॉपर मॅनेजमेंट केलेलं आहे, टाइम मॅनेजमेंट, की मला बाबा त्या दिवशी इतकं इतकं करायचं आणि मग हे जाऊन कम्प्लीट होणार आहे, आणि त्यावेळी त्याला प्रेशर पण येणार नाही. कळतंय? प्रोजेक्ट किती प्रामाणिकपणे तुम्ही करता, एव्हरी प्रोजेक्ट यू कम्प्लीट, है ना, किती प्रामाणिकपणे तो करता. प्रेझेंटेशन तुम्ही किती आत्मविश्वासानं देता, कॉन्फिडन्सनं देता, है ना. टेक्निकल कॉम्पिटिशन असेल, है ना, एव्हरी कॉम्पिटिशन यू पार्टिसिपेट इन, कसं सहभागी होता. टेक्निकल कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होणं पण इम्पॉर्टंट आहे. सो पार्टिसिपेट करत जा तुम्ही कॉलेजमध्ये, आता तुमच्यात होत असतील तर. टीम मध्ये जसं मी बोलले, टीम मध्ये टीम लीडर व्हायचंय, टीम मध्ये पार्टिसिपेट करायचंय. लीडर नाही होता आलं तर जेव्हा ऍज अ लाईक टीम मेंबर तर आहात ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही टीम मेंबर म्हणून तुम्ही कसं एक्स्ट्रॉर्डनरी काम करताय, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो नवीन स्किल शिकणं, नवीन नवीन रिस्पॉन्सिबिलिटी कशा तुम्ही ऍक्सेप्ट करता. सो हे सगळे काही पॉझिटिव्ह ऍक्शन्स आहेत जे तुम्ही आता कॉलेजमध्ये असल्यापासूनच घ्यायचे आहेत. हे आय रिपीट, आतापासून या सवयी लावायच्या, पुढे जाऊन वेळ नसणार आहे हातामध्ये आपल्याला. त्याच्यामुळे आय एम टेकिंग दिस सेशन, की तुम्ही सेकंड इयर मध्ये आहात, आत्ताच तुमच्या हातात टाइम आहे. पुढे जाऊन हे कोणी तुम्हाला सांगणार नाहीये प्रोफेशनल आयडेंटिटी बिल्डअप करणं का महत्वाचं आहे. ठीक आहे. निगेटिव्ह ऍक्शन्स आणि निगेटिव्ह ऍक्शन्स काय आहेत ह्याच्यामध्ये, ज्या इथं दिसतं. मिसिंग डेडलाईन्स, इग्नोरिंग टीमवर्क, कॉपिंग असाइनमेंट, पुअर कम्युनिकेशन, अनप्रोफेशनल बिहेवियर. कळतंय? असाइनमेंट कॉपी करणं पण चुकीचं आहे ना. आधी स्वतः थॉट प्रोसेस टाकायची. टाइम वेळ न पाहणं, काही टाइम वरती करत नाही तुम्ही, है ना. फॅकल्टी किंवा टीम मेंबर सोबत तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागता, दॅट इज निगेटिव्ह ऍक्शन. कळतं? हे पण तुमचं रेप्युटेशनच पार्ट आहे, जे तुम्ही डेफिनेशन मध्ये पाहिलं होतं, इमेज, है ना, डेफिनेशन ऑफ प्रोफेशनल आयडेंटिटी. हे पण रेप्युटेशन खराबच करतंय ना, जर तुम्ही हे करत असाल तर, या निगेटिव्ह ऍक्शन्स करत असाल तर. कळतंय? ह्याच्यामुळे काय होतंय, हळूहळू तुमचं काय होतंय, तुमच्याबद्दल ओपिनियन बनायला तयार होतं. कळतंय की नाही. ओपिनियन एखाद्याचं बनवायचं असेल तर काय करतो आपण, ऑब्झर्व करतो त्या व्यक्तीला. सो इफ यू आर रिपीटिंग दिस ऍक्शन्स, निगेटिव्ह ऍक्शन्स, तुमच्याबद्दल काय होणार आहे, एक मत तयार होणार आहे, ओपिनियन तयार होणार आहे. को धिस पर्सन इज दिस काइंड ऑफ पर्सन, खूप अनप्रोफेशनल बिहेव करतो, त्यातला व्यवस्थित बोलता येत नाही, कॉलेजमध्ये पण त्यांनी हेच केलं. सो काय होतं, हे एक निगेटिव्ह ओपिनियन तयार होते तुमच्याबद्दल. पण आपल्याला हे ओपिनियन बनवायचं नाही, हे ओपिनियन बनवायचं आपल्याला. कारण आज तुम्ही बघितलं तर खूप टफ कॉम्पिटिशन आहे. आमच्या वेळचं वेगळं होतं, तुमच्या वेळचं वेगळं आहे, खरंच वेगळं आहे. ठीक आहे. ह्याच्यामधून काय लक्षात ठेवायचंय, ह्या स्लाइड वरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, कन्सिस्टन्सी. तुमची प्रोफेशनल आयडेंटिटी एका दिवसात तयार होणार नाहीये. ती तुम्ही दररोज छोटे जे तुम्ही दररोज डिसिजन घेताय, तुमच्या हॅबिट्स आहेत, कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यातून तयार होणार आहे तुमची प्रोफेशनल आयडेंटिटी. आज तुम्ही जे करताय त्यावर तुमचं उद्या म्हणजे तुमचं रिक्रुटर ठरवणार आहे, की बाबा ह्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो की नाही. कळतंय? कन्सिस्टन्सी पाहिजे. हे जर तुम्हाला हे पॉझिटिव्ह ऍक्शन्स ह्या तुम्ही सतत करत राहिलात आता कॉलेज डेज मध्ये असताना, तर तुम्हाला पुढे जाऊन कुठलंही काम अवघड वाटणार नाही, कारण ह्याची तुम्हाला काय बनणार आहे, हॅबिट ऑलरेडी लागून गेलेली असणार आहे. कळतंय? येस मॅम. या. सो 6 डायमेन्शन ऑफ प्रोफेशनल आयडेंटिटी. आता आपण एंड ऑफ द सेशनला जवळजवळ आलोय, 1-2 स्लाइड राहिलेले असतील. 6 डायमेन्शन कोणते कोणते आहेत? टेक्निकल कॉम्पिटन्स. ठीक आहे. कोण वाचणार हे? मलाच नाव घेऊ दे. कोण कोण आहेत रूम मध्ये? निखिल, आर यू देअर? येस मॅम. चला रीड करा मग. विच वन मॅम? थांब, दिसते का पीपीटी? येस मॅम. फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबर करा रीड. टेक्निकल कॉम्पिटन्स.
This refers to your understanding of your core engineering subjects. Just हम्म. like a civil engineer student should understand surveying structures and Construction. construction principles. हम्म. A mechanical engineer student should understand design, manufacturing, and thermal systems. And electrical students should understand circuits and embe- Embedded. embedded systems. हम्म. A computer engineer student should understand programming and software developments. Every हम्म. Every discipline. has its own technical uh, foundations. With technical competence, professional identity cannot be sustained. कळतंय काय वाचलं निखिलने हे जे वाचलं त्याच्यातून काय समजतंय फाउंडेशन महत्वाचं आहे है ना तुम्ही कुठल्या पण स्ट्रीम इरिस्पेक्टिव्ह ऑफ अ स्ट्रीम सो आजचं सेशन काय फक्त कम्प्युटर स्टुडंटसाठी नाहीये फॉर ऑल कारण हे प्रोफेशनल आयडेंटिटी इज नॉट लिमिटेड टू वन स्ट्रीम इट इज फॉर ऑल स्ट्रीम स्टुडंट्स कोणत्याही स्ट्रीमचे असू देत तुम्ही ठीक आहे स्टुडंट जर सी टेक्निकल कॉम्प्युटर मध्ये तुमच्या बॅच मधील इट्स लाईक की तुम्ही जर सिव्हिल इंजिनियर असाल तर काय सर्वेइंग बिल्डिंग डिझाईन स्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन ह्याबद्दल माहिती असली पाहिजे बेसिक आहे ना हे सिव्हिल इंजिनिअरिंगचं सो तुमचं फाउंडेशन इम्पॉर्टंट आहे सो जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये आहात तर तुमचं हे फाउंडेशन पक्क करून घ्या मेकॅनिकल इंजिनियर असतील तर आता तुम्हाला जास्त माहिती आहे मेकॅनिकलचे स्टुडंट तुम्हाला माहिती आहे काय फाउंडेशनल जास्त इम्पॉर्टंट आहे सिव्हिल इंजिनियर असेल तर तुम्हाला माहिती आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये काय इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रॉनिक्सचे स्टुडंट असतील तर त्यांना माहिती आहे ठीक आहे सर्किट इलेक्ट्रिकल मशीन्स पॉवर सिस्टम्स काही असेल ते परत कम्प्युटरचे असतील तर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस डेटाबेस सॉफ्टवेअर हे सगळं कसं काम करतं सो प्रत्येक ब्रांचची स्वतःचं काहीतरी एक फाउंडेशनल म्हणजे प्रत्येक ब्रांचचा जो स्टुडंट आहे त्याला माहित आहे की फाउंडेशनल कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या मॅन्डेटरी आहेत शिकण्यासाठी सो तुम्हाला जर माहित नसेल तर स्टार्ट आस्किंग की बाबा ऍज अ सिव्हिल इंजिनियर व्हॉट आय शुड नो टीचर्सना तुम्ही विचारू शकता की काय काय आहे जे मला ऍज अ सिव्हिल इंजिनियर माहितच असलं पाहिजे कळतंय मस्ट नो मेकॅनिकल इंजिनियर असाल तर टीचरना विचारा की मला ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर लाईफ टाईम काय माहित असलं पाहिजे म्हणजे ह्याच्याशिवाय मेकॅनिकल इंजिनियर आपण होऊ शकत नाही म्हणजे बेसिक फाउंडेशन कळतंय की नाही हे माहितच पाहिजे हा प्रत्येकाला हे माहित पाहिजे सो टेक्निकल कॉम्पिटन्स बद्दल व्हॉट आय एम टेलिंग यू की ह्या गोष्टी ज्या बेसिक फाउंडेशन आहे तर प्रत्येक स्टुडंटला त्याचं माहित असलं पाहिजे बेस्ड ऑन तुमचं जे स्ट्रीम आहे कळतंय कारण जर बेसिक माहित नसेल तर करिअरमध्ये पुढे जाऊन तुम्हाला अडचणी येऊ शकतात कारण आता बेसिक माहित करून घेण्याचा प्रयत्न नाही केला तर पुन्हा तुम्हाला बेसिक पण माहित करून घ्यायला लागेल आणि पुन्हा मार्केटमध्ये जे काय आहे ते तर कॉम्पिटिशन वेगळंच आहे कळतंय सेकंड शशांक चला शशांक Yes, ma'am. वाचा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन Knowledge becomes valuable only when it can be applied. Laboratory work, mini projects, industrial visit, research, design competitions, uh, case studies, and simulation. का महत्वाचं आहे हे दीज ऍक्टिव्हिटीज कन्वर्ट थेरॉटिकल अंडरस्टँडिंग इंटू प्रॅक्टिकल कॉम्पिटन्स बघा आता लेट से आपण एक एक्झाम्पल घेऊ जर एखाद्या स्टुडंटनं कार ड्रायव्हिंगची काही पुस्तकं वाचलीत ठीक आहे 100-200 वॉट एव्हर 10 पुस्तकं वाचू दे किंवा 1000 पुस्तके वाचू दे पण त्याने प्रत्यक्षात जर कार चालवलीच नाही तर त्याला ड्रायव्हर म्हणता येईल का आपण त्याला ड्रायव्हर म्हणू शकतो का सांगा नाही ना No, ma'am. तुम्ही एक पुस्तक वाचा किंवा 1000 पुस्तक वाचा की कार कशी ड्राईव्ह करायची पण त्याने कार कधी चालवलीच नाही तर त्याला आपण ड्रायव्हर म्हणू शकणार नाही कारण नॉलेज आणि प्रॅक्टिकल स्किल्स या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत कळते का सो इंजिनिअरिंग मध्ये पण हेच अप्लाय होतं फक्त थेरी वाचून इंजिनियर होता येत नाही हे लक्षात ठेवा फक्त थेरी वाचून इंजिनियर बनता येत नाही ते आपल्याला प्रत्यक्षात वापरता आलं पाहिजे ठीक आहे म्हणून काय इम्पॉर्टंट आहे हे इथं जे आता वाचलं शशांकने
कळतंय? का प्रोजेक्ट्स करायचे आहेत, का इंडस्ट्रियल व्हिजिटला जायचंय, केस स्टडीज का करायचे आहेत, कॉम्पिटिशन मध्ये का पार्टिसिपेट करायचंय, कळतंय का? म्हणून हे अवॉइड करायचं नाही. कारण इंडस्ट्रीला असा इंजिनियर पाहिजे असतो ज्याला फक्त माहिती आहे, ठीक आहे, ज्याला फक्त थेरॉटिकल नॉलेज आहे असा नको आहे, त्याला काम पण करता येते असा इंजिनियर त्यांना शोधायचा आहे. नॉलेज इज इम्पॉर्टंट बट अप्लिकेशन इज मोर इम्पॉर्टंट. कळते? नॉलेज इम्पॉर्टंट आहे पण अप्लिकेशन का महत्वाचं आहे? कारण त्याला ते नॉलेज अप्लाय करता येते. कळते? नेक्स्ट, प्रोफेशनल बिहेवियर. कोण वाचणार आहे? सुमित. Many employees says हम्म technical skill can be tough. Professional behavior is much hard to develop. Professional behavior includes punctuality, हम्म responsibility, respect, accountability, teamwork, integrate, discipline. A technically brilliant student who cannot work with others often struggles in professional environments. म्हणजे काय? सो अनेक स्टुडंट काय करतात, त्यांना काय वाटतं मला टेक्निकल स्किल्स येतंय तेवढं काय पुरेसं आहे. पण इंडस्ट्रीमध्ये टेक्निकल सोबत काय प्रोफेशनल बिहेवियर सुद्धा बघतात. तेवढं ते तितकं ते महत्वाचं पण असतं. कळतंय? फक्त मला टेक्निकल स्किल येतात म्हणून पुरेसं नाही. सॉफ्ट स्किल्स मध्ये पण आपण तेच शिकलो. व्हाय इट इज इम्पॉर्टंट. सो इंडस्ट्रीमध्ये फक्त टेक्निकल स्किल चालत नाही. दे आर ऑल्सो लुकिंग फॉर द प्रोफेशनल बिहेवियर. कळतंय? म्हणजे प्रोफेशनल बिहेवियर मध्ये काय काय इन्क्लूड होतं, की तुम्ही पंक्च्युअल आहात का नाही, टाइमवरती येता जाता वॉट एव्हर इट इज, ठीक आहे, दिलेलं काम वेळेत पूर्ण करताय की नाही, जबाबदारी घेताय की नाही, तेच तेच रिपीट आहे. इतरांना तुम्ही इतरांसोबत कसं बोलताय हे सगळं तेच आहे जे आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलं. कळतंय? प्रोफेशनल बिहेवियर. सो 2 इंजिनियर आहेत तिथे पण तुम्ही एक्झाम्पल घ्यायचं असेल तर सेम. पहिल्याला नॉलेज आहे पण तो टीम मध्ये काम करत नाही, है ना, वेळ पाळत नाही, कम्युनिकेशन चांगलं करत नाही. आणि दुसरा एखादा इंजिनियर ज्याच्याकडे काय आहे, अनुभव थोडा कमी आहे, ठीक आहे, पण काय रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, टाइम मध्ये करतो, नवीन गोष्टी शिकतो. तर इथे पण काय आहे, पहिला जो एम्प्लॉई होता किंवा त्याचं बिहेवियर इज डिफरंट, वेगळा आहे, विच इज नॉट यु नो नजरेत येण्यासारखी, की बाबा ह्याला आपल्याला नाही ठेवायचंय. आणि दुसरा आहे कॅन्डिडेट, त्याचं काय आहे, ठीक आहे, ह्याला जरा अनुभव वेगळा आहे पण 1-2 वर्षानंतर ऑब्व्हियसली त्याला अनुभव येईल ना, बट त्याचं बिहेवियर चांगलं आहे कंपनीमध्ये. कळतंय? सो कधी-कधी काय प्रॉब्लेम होतो इंडस्ट्रीमध्ये, काही-काही काय होतं, की खूप नॉलेज असतं. एखाद्या एम्प्लॉईला किंवा एखाद्या कॅन्डिडेटला नॉलेज खूप असतं, पण त्याचं बिहेवियर अजिबात चांगलं नसतं. आणि एखाद्याला नॉलेज कमी असतं, तर कंपनी काय विचार करते, की बाबा आय विल ट्रेन दिस कॅन्डिडेट, ठीक आहे? त्याला अपस्किलिंग करतात आणि बाकी बिहेवियर वगैरे तर त्याचं चांगलंच आहे, कारण त्याचं ते स्वभावच बनलेला आहे, बिकॉज कॉलेजमधलं असल्यापासूनच त्याने सवय लावलेली आहे. कळतंय? मग भले नॉलेज जरी कमी असेल, इव्हॅल्युएट करताना 2 कॅन्डिडेट आहेत, इंटरव्ह्यू मध्ये कळलं बाबा एकाला, की ह्याचं बिहेवियर चांगलं नाहीये. दुसऱ्याचं बिहेवियर चांगलं आहे, त्याला थोडंसं नॉलेज कमी आहे. तर नॉलेज असून पण कधी-कधी काय होतात, कॅन्डिडेट रिजेक्ट होतात बिकॉज ऑफ द बिहेवियर इश्यू. ठीक आहे? नेक्स्ट इज कम्युनिकेशन. कोण राहिलं? कोमल. चला रीड करा. कुठलं आहे? Communication. Engineering is not only about solving problems, it is also about explaining solutions. Engineering communication with team members, government authorities, customers, suppliers, managers, and clients. If you cannot explain your ideas clearly, your technical knowledge lose impact. And Communication is communication is therefore a professional skill, not just a language skill. काय समजलं याच्यातून? कम्युनिकेशन वरती सारखं सारखं आता बोलायची गरज नाही, तुम्हाला माहित आहे हे. अगेन वन मोर थिंग दॅट अनेक स्टुडंट्सना काय वाटतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त इंग्लिश बोलणं. सो दॅट इज टोटली रॉंग. ठीक आहे, कम्युनिकेशन म्हणजे फक्त इंग्लिश बोलणं नाही. जसं मी मगाशी पण बोलले,
एखादा सिव्हिल इंजिनियर असेल, मेकॅनिकल इंजिनियर, आयटी मध्ये थोडंसं डिफरंट वर्क कल्चर पडतं, ठीक आहे. पण आता लाईक कम्युनिकेशन म्हणजे काय फक्त इंग्लिश बोलणं असं नाहीये, ठीक आहे. पूर्णपणे हा पर्स्पेक्टिव्हच तर त्या पद्धतीने तुम्ही विचार करत असाल की कम्युनिकेशन म्हणजे इंग्लिश, तर दॅट इज टोटली रॉंग, ठीक आहे. कम्युनिकेशन म्हणजे आपण आपले विचार आपण समोरच्याला किती स्पष्टपणे समजावून सांगू शकतो. इतरांचं म्हणजे लिसनिंग चांगलं आहे का? इतरांचं आपण नीट ऐकतो का? योग्य प्रश्न विचारतो का? इंजिनियर ॲज अ इंजिनियर तुम्हाला मिनिमम इंग्लिश, हिंदी, मराठी. आता मराठी तर माहीतच आहे. हिंदी, इंग्लिश हे पण आलं पाहिजे, ठीक आहे. पण मला इंग्लिश येत नाही म्हणून माझं कम्युनिकेशन वीक आहे. हे जे तुम्ही म्हणतात ना, की माय कम्युनिकेशन इज वीक आणि तुम्ही काय जोडता? कारण माझं इंग्लिश खराब आहे. सो दॅट इज नॉट द केस. समजतंय? इंग्लिश इज अ लँग्वेज दॅट यू विल लर्न. बट मराठीमधून तुम्ही तुमचा पॉइंट चांगला कन्व्हिन्स करू शकत असाल, है ना? चांगल्या पद्धतीने तुम्ही बोलत असाल, तुमचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला समोरच्या तुम्ही पटवून देत असाल, ठीक आहे. तरी तुमचं कम्युनिकेशन चांगलंच आहे ना, राईट? इट इज जस्ट दॅट नाव व्हॉट एव्हर यू आर एक्सप्लेनिंग इन मराठी, यू नीड टू एक्सप्लेन इट इन इंग्लिश. सो त्याच्यासाठी तुम्हाला इंग्लिश शिकावं लागेल, इंग्लिश लँग्वेज शिकावी लागेल. कळतंय? सो कम्युनिकेशन हे फक्त इंग्लिश येत नाही म्हणून माझं कम्युनिकेशन चांगलं नाही असं आपण म्हणायचं नाही. तुम्हाला कम्युनिकेशन तुमच्याकडे स्किल्स आहेत, तर तुम्ही अंडर कॉन्फिडंट राहू नका. कळतंय? म्हणजे एखादा विद्यार्थी काय करतो, बाबा मला इंग्लिश खूप खूप डिफिकल्ट जातं म्हणून म्हणजे बोलतच नाही. समजतंय? पण त्याची पहिली स्टेप काय असली पाहिजे? इंग्लिश कम्युनिकेशन म्हणजे त्या विद्यार्थ्याला मराठीमधून सांगायला सांगितलं तर एकदम व्यवस्थित समजावून सांगेल. पण इंग्लिशमधून सांगायचं म्हटल्यानंतर तो एकदम नाही का सांगत पण नाही. एकदम म्हणजे लपूनच बसेल कुठेतरी. सो दॅट शुड नॉट बी द केस. तुम्हाला प्रयत्न काय केला पाहिजे? ओके, तुम्हाला हा कॉन्फिडन्स पाहिजे की नाही माझं कम्युनिकेशन चांगलं आहे. कम्युनिकेशन म्हणजे काय? मग तुमची ते कोणत्या पण लँग्वेज मधलं असू दे. लेट्स से मराठीमध्ये चांगलं आहे. यू नीड टू पुट एफर्ट्स इन लर्निंग अदर लँग्वेज लाईक इंग्लिश. थॉट तर तुमच्याकडे ऑलरेडी आहे. यू जस्ट नीड टू थिंक इन इंग्लिश. कळतंय? सो लँग्वेज इज डिफरंट अँड कम्युनिकेशन इज डिफरंट. डोंट मिक्स दीज टू थिंग्स. ठीक आहे? तर कम्युनिकेशन मध्ये तर महत्वाचं काय आहे? का आहे? कारण इंजिनियर कुणाकुणासोबत कम्युनिकेट करतात? क्लायंट्स असतात, मॅनेजर्स असतात, सप्लायर्स आहेत, कस्टमर आहेत, गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आहेत, टीम मेंबर्स आहेत. या सगळ्यांसोबत सोबत तुम्हाला बोलायचं आहे. नाव इट डिपेंड्स की तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आहे. तुम्ही ज्या फील्डमध्ये आहे तिथं वे ऑफ म्हणजे लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन कोणती आहे? कम्युनिकेशन करण्याची लँग्वेज कोणती आहे? बेस्ड ऑन दॅट इट डिपेंड्स. कळतंय? नेक्स्ट इज संकेत. Yes, ma'am. डिजिटल प्रेझेन्स. Digital presence. Today, your online identity is often your first introduction. Requires may search your name. Professors may view your LinkedIn profile. Professionals may visit your portfolio. A positive digital presence demonstrates seriousness, professionalism, and continuous learning. करेक्ट. सो डिजिटल प्रेझेन्स बद्दल तुम्ही आता सांगू शकाल. कोण सांगणार आहे? कोमल झालं, निखिल झाले, प्रितेश. प्रितेश, काय वाटतं डिजिटल प्रेझेन्स? बघा आजकाल तुम्ही हे करतात ना, ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप सगळे वापरताय, खूप सारे वापरताय, ऑब्व्हियसली वापरत असाल. सो आजच्या डिजिटल जगात तुमची ऑनलाईन आयडेंटिटी खूप महत्वाची आहे. सो अनेक रिक्रुटर्स इंटरव्ह्यू घेण्यापूर्वी स्टुडंटचं नाव गुगलवर सर्च करतात. कारण तिथून त्यांना मे बी लिंक्डइन प्रोफाईल दिसेल किंवा पोर्टफोलिओ तुमची वेबसाईट दिसेल. सो मी हे पण नोटीस केलेलं आहे, काही काही कॅन्डिडेट्सचे जेव्हा रिझ्युमे येतात ना, दे हॅव देअर लिंक्डइन प्रोफाईल. सगळं त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं असतं. इफ यू डू नॉट हॅव द अकाउंट, स्टार्ट सर्चिंग अबाउट द लिंक्डइन. गो अँड सर्च लिंक्डइन काय आहे.
आणि आता फक्त लिंक्डइन नाहीच, अदर प्लॅटफॉर्म्स आर ऑल्सो देअर. सो सर्च अबाउट इट. तुमचं डिजिटल प्रेझेन्स महत्वाचं आहे. ठीक आहे, आजपर्यंत जर तुम्हाला कोणी सांगितलं नसेल तर आय एम टेलिंग यू दॅट व्हाय इट इज इम्पॉर्टंट. काही काही स्टुडंट काय करतात माहितीये का, दे परचेस अ डोमेन, त्यांच्या नावाचं डोमेन परचेस करतात. ठीक आहे, प्रत्येकाला अफोर्डेबल नाहीये, बट देअर आर वेज जिथं तुम्ही फ्री सुद्धा तुमचं बनवू शकता प्रेझेन्स. ठीक आहे, स्वतःचं नाव काही काही आता लेट से मी माझं स्नेहल देशमुख. ठीक आहे, सो I could have a snehalDeshmukh.com, something like that, where I can put my all information, all of my all of my professional summary. माझं जे काही नॉलेज आहे, जसं मला काही लँग्वेजेस येत असतील, माझे अनेक प्रोजेक्ट्स असतील, आय कॅन पुट देअर ऑन माय वेबसाईट स्वतःची. त्याला आपण काय म्हणतो, पोर्टफोलिओ. युअर प्रोफेशनल मे विजिट युअर पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ म्हणजे तुमचं डिजिटल, तुमचे एक्झाम्पल वेबसाईट घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सगळं टाकलेलं आहे. ठीक आहे, ती लिंक तुम्ही देऊ शकता सो दॅट दे कॅन गो थ्रू. माझ्याकडे असा एक मेल आला होता ज्याच्यामध्ये त्या कॅन्डिडेटने मला रिझ्युमे नव्हता सेंड केला. काय सेंड केलं होतं, एक लिंक शेअर केली होती. सो ती लिंक मला कुठे घेऊन गेली, त्या कॅन्डिडेटच्या पोर्टफोलिओला घेऊन गेली. सो पोर्टफोलिओ त्याने तिथे त्या कॅन्डिडेटने सगळं लिहिलेलं होतं तिथे. समजते, हे डिजिटल प्रेझेन्स पाहिजे. कळतंय? आता डिजिटल प्रेझेन्स म्हणजे फक्त आपल्याला इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब वगैरे हेच फक्त चालवत नाही बसायचंय. आपल्याला आपला स्वतःचा डिजिटल प्रेझेन्स कसा इम्प्रूव्ह करता येईल प्रोफेशनल वेने. पर्सनल, अगेन आय एम रिपीटिंग, पर्सनल इज डिफरंट, प्रोफेशनल इज डिफरंट. ठीक आहे, पर्सनल यूज साठी यू माइट हॅव अदर सोशल, यू माइट हॅव these platforms, but you can use some other platforms for your digital presence for your professional life. कळतंय? सो स्टार्ट सर्चिंग फॉर इट. लिंक्डइन काय आहे बघून घ्या. अजून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ कसा बनवाल ते बघून घ्या. मी मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं होतं, नोकरी.com पण बघून घ्या. म्हणजे का बघून घ्यायचंय, आपल्याला लगेच जॉब अप्लाय नाही करायचे, परंतु कशा टाईपचे जॉब पोस्टिंग असतात, ठीक आहे, ते तुम्हाला कळतील. रिक्रुटर कसे जॉब पोस्ट करतात, कसं काय काय स्किल्स बघतात, ते फक्त टाइमपास म्हणून बघा सध्या, चालेल. टाइमपास करता करता तो टाइमपास करा, है ना. डिजिटल प्रेझेन्स त्याच्यासाठी महत्वाचं आहे, कारण आज सगळं बघा, सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे की नाही. इव्हन ऑनलाईन, सगळं ऑनलाईन आहे आज. काही पण बघा तुम्ही, कुठे पण बघा. एखादं तुम्ही आता किती हे आहेत, काय म्हणतात त्याला, काही काही इंजिनियर्स आहेत जे ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून स्वतःचं नॉलेज शेअर करत असतात, है ना. सो दे आर ट्राइंग टू रीच आउट टू पीपल. This is how you can build your digital presence, and there are many other ways that you always research. मग तुम्ही ChatGPT करा किंवा बाकीच्या गोष्टी करा, काही कोणते टूल्स वापरा, गुगलला बघा, युट्यूबला बघा, पण डिजिटल प्रेझेन्स कसा वाढवायचा यू कॅन सर्च ऑन. ठीक आहे, मला तुम्हाला फक्त अवेअर करायचं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल. दॅट्स वाय आय एम टेकिंग टुडेज वेबिनार. ओके, टुडेज सेशन. नेक्स्ट, लाईफ लॉंग लर्निंग. कोण राहिलं? कोमल, निखिल, प्रितेश, संकेत, शशांक, सुमित. कोण राहिलं रे? यश राहिला का? यश, चला. Okay, madam. हम्म. Lifelong learning. Engineering changes continuously. Technologies evolve. Industry Evolve. standards improve. Technologies evolve. Evolve. हम्म. New software appears. Automation increases. Artificial intelligence expands. Therefore, successful professional never stop learning. Learning becomes a habit rather than an event. कळलं? काय एक्सप्लेनेशन देशील याच्यावरती? इंजिनिअरिंग आहे ते कंटिन्युअसली चेंज होत असते. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे काय पाहिजे, लर्निंग ऍटिट्यूड पाहिजे ना. लर्निंग, लाईफ लॉंग लर्निंग पाहिजे. आता इव्हन टुडे आय एम अ ट्रेनर, मी ट्रेनर आहे, म्हणजे मला सगळं येतंय का? जगातलं सगळं नॉलेज आहे का मला? नाही. आय ऑल्सो नीड टू स्टडी. कळतंय का? मला काय असं आत्मज्ञान येणार आहे का, की बाबा नाही मला आज स्टुडंटना जाऊन हे शिकवायचं आहे? नाही. आय ऑल्सो नीड टू स्टडी. आय ऑल्सो नीड टू, जे ऑलरेडी मी कदाचित 6 महिन्यापूर्वी स्टडी केलेला आहे, तो माझ्या आज लक्षात राहणार आहे का? नाही.
मला पुन्हा ते रिव्हिजन करावे लागणार आहे. कळतंय? दिस इज कॉल्ड लाईफ लॉंग लर्निंग. आता उद्या टेक्नॉलॉजीज नवीन आल्या तर मला त्या पण शिकून घ्याव्या लागतील. समजतंय? सो इट इज नॉट एखादी नवीन गोष्ट शिकायची असेल तर सगळ्यात महत्वाचं पुन्हा इथं काय आला, लर्निंग ॲटिट्यूड आला. तुम्ही कंटाळा करताय का नवीन गोष्टी शिकण्यासाठी? दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तुम्ही कंटाळा करत असाल तर तुम्हाला ठीक आहे, आज कंटाळा येईल, उद्या कंटाळा येईल, पण नंतर तुम्हाला इंटरेस्ट कधी ना कधीतरी येईल ना. पण तुम्ही शिकायला सुरुवातच नाही केली तर मग कसं चालेल ना. तुम्हाला माहीतच नाही तो किती टॉपिक इंटरेस्टिंग आहे. कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येऊ शकेल. सो टेकिंग फर्स्ट स्टेप इज इम्पॉर्टंट हिअर. सो इंजिनिअरिंग कधीच थांबत नाही. इट्स नॉट कधी थांबत नाही, कारण टेक्नॉलॉजी रोज रोज बदलते. त्याच्यासाठीच तर त्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणतो. इट्स ऑलवेज इव्हॉल्विंग. नवीन सॉफ्टवेअर येतात, मशीन्स येतात. बघा ना, मेकॅनिकलच्या तर किती these people, मेकॅनिकल पीपल नो मोर. मशिनरीज असतात, मशीन्स असतात. आज ते मशीन आहे, पण कुठेतरी कोणतरी इंजिनियर्स असतील जे त्या मशीनला अजून पण इव्हॉल्व करत असतील ना. बरोबर आहे की नाही? मग नंतर जेव्हा ते इव्हॉल्व होईल तेव्हा त्या मशीनवरती काम करणारा एखादा एम्प्लॉई असेल तर त्याला नवीन इव्हॉल्युशन त्या मशीनमध्ये जे झाले ते शिकून घ्यावे लागतील की नाही? की नाही बाबा, हे ओल्ड आहे, तेच मला जास्त चांगलं वाटत होतं, मला तेच आणून द्या, मला त्याच्यावरतीच काम करायचंय. असा ॲटिट्यूड ठेवून चालेल का? नाही. आज एआय जास्त ग्रो होत आहे. ऑटोमेशन जास्त वाढत आहे. बरोबर आहे की नाही? सो टुडे व्हॉट एव्हर यू आर लर्निंग, मे बी टुमॉरो दॅट विल चेंज. म्हणून एक चांगला इंजिनियर कधीच असं म्हणत नाही की माझं शिक्षण किंवा माझं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे. तो काय म्हणतो, मी अजून शिकत आहे. कळतंय? त्यालाच आपण लाईफ लॉंग लर्निंग म्हणतो. मग त्याच्यासाठी तुम्ही बुक्स वाचा, वर्कशॉपला जा, एखादं सेमिनार अटेंड करा, सर्टिफिकेशन कोर्स करा एखादा, इंडस्ट्री ट्रेंड्स काय काय आहेत त्या समजून घ्या, है ना? किंवा अजून काय नवीन सॉफ्टवेअर्स आहेत ते शिकून घ्या, किंवा एखादे एक्सपर्ट्स असतील त्यांच्याकडे जा. सो ह्या सगळ्या गोष्टी करा तुम्ही. कळतंय? किंवा कारण आता सध्या वर्ल्ड चेंज होतंय. आता वर्ल्ड जर चेंज होत असेल तर तुम्हाला पण चेंज होणं गरजेचं आहे. तुम्हाला तिथेच राहून चालणार आहे का? नाही. मग तुम्हाला कोणीतरी साइडलाईन केल्याची मे बी फिलिंग येईल. दॅट शुड नॉट हॅपन. त्याच्यामुळं जग बदलत आहे तर तुम्हाला पण बदलण्याची गरज आहे. कळतंय? सो these are what I would say, these are the 6 keys, dimensions you should प्रोफेशनल आयडेंटिटी. हे तुम्ही लक्षात घ्या. हे 6 मी आता इथे केलेत. देअर कुड बी मोर. कळतंय? पण हे 6 कमीत कमी तुम्ही ह्याच्यावरती फोकस करा. प्रोफेशनल आयडेंटिटी बिगिन्स इन कॉलेज. दॅट्स व्हॉट आय वॉज टेलिंग. आय विल स्टार्ट प्रिपेअरिंग इन माय फायनल इयर. कळतंय की नाही? तुम्ही हेच करतात ना? काय डोक्यात असतं तुमच्या? जाऊ दे, फायनल इयर जेव्हा येईल तेव्हा मी बघून घेतो. होय की नाही? फायनल इयर मध्ये गेल्यानंतर मी रिझ्युमे बनवेल. प्लेसमेंट जवळ आली की मी तयारी सुरू करेल. डिग्री पूर्ण झाली की मी प्रोफेशनल बनेल. हे सगळं वाटतं की नाही ऍज अ स्टुडंट? पण रियालिटी काय आहे? डिफरंट आहे. प्रत्यक्षात असं होतं का? नाही. प्रोफेशनल आयडेंटिटी एका दिवसात तयार होत नाही. ती तुमच्या 4 वर्षाची जी डिग्री आहे, 4 वर्षात तुम्ही जे काही करताय त्याच्यातून तयार होते. कळतंय की नाही? प्रत्येक सेमिस्टरला प्रोफेशनल आयडेंटिटी इज बिल्ड ओव्हर सेव्हरल सेमिस्टर. त्याच्यामुळे हे मी घेते. आता तुम्ही सेकंड इयर मध्ये चाललात. कळतंय? सो प्रत्येक सेमिस्टर तुमच्यासाठी काय आहे? एक ऑपॉर्च्युनिटी आहे. सो त्याच्यासाठी सांगते, कम्युनिकेशन तुमचं चांगलं करून घ्या, क्लासमध्ये प्रेझेंटेशन्स द्या, पार्टिसिपेट करा, सेमिनारमध्ये बोलायला शिका, ग्रुप डिस्कशन्समध्ये पार्टिसिपेट करा. कळतंय की नाही? सो प्रत्येक सेमिस्टरमध्ये बघा, ईच सेमिस्टर प्रोव्हाइड्स ऑपॉर्च्युनिटीज. कोणकोणत्या ऑपॉर्च्युनिटीज? कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे. बघा, तुम्ही प्रत्येक सेमिस्टरमध्ये जरी यातलं एक एक केलं तर तुम्ही किती बिल्ड कराल स्वतःला, किती इम्प्रूव्ह कराल स्वतःला. पार्टिसिपेट इन टेक्निकल कॉम्पिटिशन्स, डेव्हलप प्रोजेक्ट्स. बघा, अजून काय? अटेंड वर्कशॉप्स. कुठल्या तरी इव्हेंट मध्ये व्हॉलेंटियर म्हणून पार्टिसिपेट करू शकता. लीड टीम, लर्न इंडस्ट्री टूल्स, नेटवर्क विथ प्रोफेशनल्स. कळतंय की नाही? प्रत्येक सेमिस्टरमध्ये जरी तुम्ही एक केलं तरी तुमचं किती तुम्ही ग्रो व्हाल.
कळतंय? एखाद्यानं प्रत्येक सेमिस्टरमध्ये 2-2 गोष्टी केल्या. म्हणजे आता तुमच्याकडे टाईम आहे. आता तुम्ही इमॅजिन करा ना, हे सगळं जाऊन तुम्हाला आता फायनल इयरमध्ये एकाच सेमिस्टर 8th सेमिस्टरमध्ये करायचंय. किती डिफिकल्ट जाईल सांगा? कळतंय? म्हणजे किती सीरियस गोष्ट आहे ही. हं? मॅम हे केल्यामुळे काय होतंय? अनेक गोष्टी होतायत. समजतंय? ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे? सो लवकर जे सुरुवात करतात ना विद्यार्थी, लवकर हे सगळं करण्यासाठी म्हणजे अर्ली स्टेज व्हेन यू आर इंडस्ट्री बिफोर म्हणजे इन युअर अकॅडमिक्स, तर खूप जास्त फायदा आहे याच्यामध्ये तुमचाच. स्किल शिकून जातात तुम्ही, प्रोजेक्ट्स अनेक बनवता, वर्कशॉप अटेंड केलं तर ऑब्व्हियसली काहीतरी त्याच्यातून भेटणार आहे ना तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही जो विद्यार्थी, जे स्टुडंट आतापासून सुरू करतील, ते फायनल इयरमध्ये गेल्यानंतर त्यांच्यामध्ये काय सुधारणा होईल किंवा ते स्वतःला कसं इम्प्रूव्ह करतील किंवा काय इम्प्रूव्ह केलेलं आहे ना लास्ट इयरला गेल्यानंतर त्यांना कळेल. जर कोणी याच्यातील कोणी स्टुडंट जर सिरियसली हे घेत असतील तर दे देमसेल्फ विल रिअलाइज की ओके मी फर्स्ट इयरमध्ये सेकंड इयरमध्ये असताना कसा होतो, कसे होते आणि आज मी काय आहे. डिफरन्स तुम्हाला समजेल. आणि जर एखाद्याने हे सगळं फॉलो नाही केलं तर लास्ट इयरला गेल्यानंतर जे प्रेशर येणार आहे ते ते तुम्हाला तेव्हा तुम्हाला कळेल की व्हाय इट वॉज इम्पॉर्टंट. पण आता टाइम निघून गेलेला असेल तेव्हा हातातून. ठीक आहे, मग तेव्हा काय करावं लागेल तुम्हाला? टाइम निघून गेल्यानंतर स्टील यू नीड टू डू ऑल दीज थिंग्स. मग तुम्हाला फक्त तेव्हा खूप प्रेशर येणार आहे. टाइम नसणार आहे. तेव्हा तुम्हाला जॉब पण सर्च करायचा आहे. हे तर ओव्हर द नाईट होऊ शकत नाही. हे सगळं जे स्किल आहे ते. त्याच्यासाठी मग तुम्हाला कसं त्याचं प्रेशर तुम्हाला डिफरंट असणार आहे. जॉब सर्च करायचं वेगळं असणार आहे. जॉब चला मिळाला, पण मिळाल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह करणं इज डिफरंट अनदर चॅलेंज. कळतंय का? त्याच्यामुळं दिस इज इम्पॉर्टंट की तुम्ही काय करा. आता तुम्ही सेकंड इयर मध्ये आहात तर ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करायला सुरू करायचं आहे. बघा, स्टुडंट हू बिगिन अर्ली ऑफन एंटर फायनल इयर विथ स्ट्रॉंगर कॉन्फिडन्स अँड बेटर ऑपॉर्च्युनिटीज. बघा ना, उद्या तुमच्या एखाद्या टीचरनी काहीतरी एक टीचर आले तुमच्याकडे आणि ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले एखादी. ठीक आहे, अरे ह्या XYZ कंपनी आहे आणि इथे इंटर्नशिपसाठी स्टुडंट पाहिजे आहेत आणि द क्रायटेरिया इज दिस. मग त्यावेळी जर टीचरना एखाद्या स्टुडंटला रिकमेंड करायचं असेल तर त्या टीचरना तुमची अशी कोणती प्रोफेशनल आयडेंटिटी माहित असेल की बाबा ते तुम्हाला रिकमेंड करतील? कळतंय? दिस इज व्हेरी डीप क्वेश्चन. तुमच्या टीचरकडे अशी तुमची कोणती प्रोफेशनल आयडेंटिटी आहे? तुमची प्रोफेशनल आयडेंटिटी खरंच तुम्ही बनवलेली आहे की बाबा टीचर मला हे करू शकतात, रिकमेंड करू शकतात. ती बनवायची आहे. ठीक आहे, चला रिफ्लेक्शन ऍक्टिव्हिटी हे तुम्ही लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, फोटो काढून घ्या, व्हॉट एव्हर इट इज. इफ युअर प्रोफेसर हॅड टू रिकमेंड यू फॉर द इंटर्नशिप टुडे, व्हॉट वुड दे से अबाउट यू? तुम्ही ह्याच्याबद्दल काय करणार? कळतंय? स्वतःबद्दल आता थोडा विचार करायचा आहे. ठीक आहे, जर आज तुमच्या प्रोफेसरना एखाद्या कंपनीने इंटर्नशिपसाठी विद्यार्थी रिकमेंड करायला सांगितले तर ते तुमच्याबद्दल काय सांगतील? कळतंय? सो सेल्फ रिफ्लेक्ट करायचंय, स्वतःबद्दल लिहायचंय आणि जरी काही नसेल त्याच्यामध्ये तर तुम्ही काय कराल की प्रोफेसर तुम्हाला रिकमेंड करतील एखाद्या कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी? घेतलं का?